माझा मितवा मालिकेच्या आजचा भाग एकदमच जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सगळ्यात आधी आपण पाहतो ईश्वरी जी आहे ती पोलीस स्टेशनला गेलेली असते. ईश्वरी पोलीस स्टेशनला जाऊन आता एकदमच ततपप्पा करत असते. त्यावर हवालदार म्हणत असतो की मॅडम शांत व्हा, आधी पाणी पिऊन घ्या. त्यानंतर ती पाणी वगैरे पिते आणि मग तो हवालदार म्हणतो की नेमकं काय झालंय. त्यावर आता ईश्वरी त्यांना सांगायला सुरुवात करते की खरं तर ना मी माझ्या बाळाला बाहेर फिरायला घेऊन गेली होती मोकळ्या हवेत गार्डनमध्ये, आणि तेव्हाच आहे ना माझ्या बाळाला किडनॅप केलेलं आहे. म्हणजेच मी तिथे होती, काही 3 माणसं होती आणि त्यांनी हे सगळं ठरवून केलेलं आहे. तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर सुद्धा येतात आणि मग तेव्हासुद्धा ईश्वरी सांगताना थोडी अडखळत असते. त्यावर आता ईश्वरीला ते म्हणतात की मॅडम थोडं शांत व्हा, शांत होऊन तुम्हाला जे सांगायचं ते सांगा आणि नीट घटनाक्रम सांगा. त्याच वेळेला ती म्हणत असते खरं तर माझी मुलगी हरवली, म्हणजे माझी नाही आहे, माझ्या नंदेची मुलगी आहे, माझी भाची आहे. मी खरं तर तिला गार्डनमध्ये घेऊन गेले होते आणि गार्डनमध्ये घेऊन गेलेली असताना तिला मी फुगे घेऊन दिले आणि तेव्हाच ना ती पाळण्यात तशीच झोपली होती. अचानकपणे एक माणूस तिथे आला आणि त्याने ढकललं मला. त्याच्या हातामध्ये ना एक चैन होती, त्याने पळवून नेली होती असं वाटत होतं, म्हणून त्याला आम्ही रंगेहात पकडलं. पण तोपर्यंत एक बाई होती, तिने त्या बाळाला पळवलं अशी माझी शंका आहे, कारण हे सगळं काही तिघांनी मिळून प्लॅनिंग केलेलं आहे असं देखील आता ती सांगत असते. त्याच वेळेला ईश्वरीचं नाव विचारलं जातं. मग ते म्हणतात की सात्विक फॅशन ही तुमचीच कंपनी आहे का. मग ती म्हणते की हो, अर्णव राजशिर्के हा माझा नवरा आहे, अशी ओळख ती आता सांगू लागते. दुसरीकडे मात्र आता अंजली आणि राकेश जे आहेत ते आता बेडरूम पूर्णपणे आवरत असतात आणि त्याच वेळेला अंजली राकेशला म्हणत असते की आपल्या कर्णिकाची किती खेळणी झाली आहेत ना, सगळीकडे नुसती पसरली आहेत. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की हे सगळं तर होतच असतं, पण वल्लरीला आता खरा आनंद मिळत असतो. वल्लरी आता या सगळ्यामध्ये इतका आनंद झालेला असतो ना की ती आता खरी मजा घ्यायला इथे आलेली असते आणि ती आता सगळ्यांच्या समोरच मुद्दामूनच म्हणत लागते की अगं कर्णिका कुठे आहे. कर्णिकासाठी ना मी दिव्यात गेले होते, येताना अंगारा आणला आहे. म्हटलं आता तिला अंगारा लावूया. अगं ती नाही आहे ना. ईश्वरी नाही का तिला मोकळ्या हवेत फिरायला बाहेर घेऊन गेली. काय अजून ती आली नाही आहे. एवढा वेळ झाला तरीसुद्धा ती आली नाही आहे, याची तू चौकशी केली नाहीस का, असंही आता मुद्दामून ती विचारत असते. त्याच वेळेला नाही ना, अजून तरी ती आलेली नाही आहे, खूप वेळ झाला आहे, वाटच बघते आहे मी. दुसरीकडे आता इन्स्पेक्टर आणि त्याचसोबत इकडे मात्र आता हवालदार हे असतात. तर ईश्वरी त्यांना सांगत असते की प्लीज काही करा, पण माझ्या भाचीला लवकरात लवकर शोधा. त्याच वेळेला मॅडम तुम्ही जरा शांत व्हा, आम्ही आमची प्रोसेस चालू केली आहे. सगळ्या पोलीस स्टेशनला फोटो जे पूर्ण आहेत ते सगळीकडे दिलेले आहेत, तुम्ही काळजी करू नका. आता वल्लरीच्या सांगण्यावर ना अंजली ईश्वरीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते, पण ईश्वरीचा कॉल आता लागलेला तर असतो, पण ईश्वरीचा फोन जो आहे तो आता कट होतो, कारण ईश्वरीच्या मोबाईलमध्ये चार्जिंगच नसते ना, त्यामुळे हे सगळं काही होत असतं. ईश्वरी आपली प्रयत्न करत असते. ईश्वरी जेव्हा आता बघते तर काय, माझ्या मोबाईलला चार्जिंगच नाही आहे. आता ह्या लोकांना अजून वेगळं काहीतरी वाटेल असंही आता वाटत असतं. म्हणूनच आता ईश्वरी जरा वैतागलेलीच असते. ती म्हणते की माझ्याकडनं हे काय झालं, हे असं व्हायला नको होतं असंही तिला वाटत असतं आणि तिची आता खूपच जास्त चिडचिड होत असते. दुसरीकडे मात्र आता ती इन्स्पेक्टरना सांगत असते की प्लीज इन्स्पेक्टर काही करा, पण माझ्या भाचीला लवकरात लवकर शोधून काढा, प्लीज प्लीज, तेवढी रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, असं बोलून आता ती संतापत असते आणि ओरडूनच बोलत असते. तेव्हाच आता इन्स्पेक्टर सांगत असतात की मॅडम तुम्ही आम्हाला दिली कंप्लेंट, आम्ही आमच्या परीने काम करतोय, तुम्ही काळजी करू नका हो, आम्हाला जितकं जमेल ना तितकं आम्ही करतोय, तुम्ही टेन्शन घेऊ नका, असं देखील आता सांगण्यात येतं. दुसरीकडे आता सुप्रिया जी आहे ती मात्र आता विचार करत असते की खरंच या सगळ्या गोष्टी इतक्या खालच्या थराला गेलेल्या आहेत का, म्हणजे आकाशनेच ते गुंड पाठवले असतील का मारायला, असे विचार ना मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेले असतात. आणि त्यामुळे सुप्रिया आता म्हणत असते की याबद्दल तर मी नमूशी बोलू शकत नाही, म्हणजे नमूशी बोलायला गेले तर या सगळ्याचा त्रास होईल, आणि म्हणूनच मग ती विचार करते की एक काम करते, त्याच्यापेक्षा हे सगळं ना ईश्वरीशी बोलते आणि म्हणूनच ती ईश्वरीला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असते. ईश्वरीला जेव्हा ती फोन लावते ना तेव्हा ईश्वरीचा फोन बंद लागत असतो. त्यामुळेच आता कळत नसतं की ईश्वरीचा फोन बंद आहे, तर मग आता कॉन्टॅक्ट करायचा तरी कसा, हा मुद्दा
पहिला असतो आणि त्यामुळेच ना आता टेन्शन येतं की काय करावं, डोकं चालत नसतं. पण दुसरीकडे मात्र आता वल्लरीने एक काम मोठं केलेलं असतं. म्हणजेच आता वल्लरी जी आहे ना, तिने आता कॉल केलेला असतो त्या माणसांना, ज्या माणसांनी त्या बाळाला किडनॅप केलेलं आहे. अरे ठेवलं आहे ना व्यवस्थित, त्या मुलीला व्यवस्थित काळजी घ्या, समजलं ना? हो हो मॅडम, तुम्ही काय मला पहिल्यांदा सांगताय का? आम्ही काय लक्ष देत नाही का? असं आता तो म्हणत असतो. त्यावर आवाज माझ्यासमोर चढवायचा नाही, नीट बोलायचं, शिस्तीत बोलायचं, सांगितलेलं काम करायचं आणि माझं नाव कुठेही आलं नाही पाहिजे असंही ती आता म्हणत असते. त्यावर ते म्हणतात की तुम्ही काळजी करू नका, तुमचं नाव येणार नाही, पण या सगळ्याची फी किती मिळणार आहे ते सांगा, त्यावर आम्ही डिपेंड करू. त्यावर ना 1 करोड भेटतील. 1 करोड म्हटल्यावर आता ही तिघही जणं खुश होतात. म्हणतात की तुम्ही काळजीच करू नका, तुमचं नाव यात कुठेही म्हणजे कुठेही येणार नाही, तुमचं काम झालंच म्हणून समजा, पण आमचंही काम व्हायला पाहिजे. हो हो तुमचं काम होईल, पण माझं नाव घ्यायचं नाही, हेही आता ती वॉर्निंग देतच सांगत असते. तो म्हणत असतो की काळजी करू नका, तुमचं नाव काही घेणार नाही मी, आमचं काम तेवढं झालं ना, मुलीला काही होता का म्हणे, बाळाची नीट काळजी घ्या असं देखील आता वल्लरीने सांगितलेलं असतं. हो मॅडम, आम्ही बाळाची नीट काळजी घेऊ, तुम्ही काळजी करू नका असं देखील आता वल्लरीला तो सांगत असतो. दुसरीकडे मात्र आता तो गुंड खूपच खुश असतो, कारण त्याला आता 1 करोड रुपये भेटणार असतात आणि त्यामुळे आता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू असतं. एक एवढूसं बाळ पळवायचं, 1 करोड भेटणार आहेत म्हटल्यावर तिघांच्याही मध्ये आता जल्लोष असतो. दुसरीकडे मात्र आता इन्स्पेक्टरनी सगळीकडेच म्हणजे जेवढेही पोलीस स्टेशन आहेत तिथे सगळीकडे हा फोटो जो आहे तो सर्क्युलेट केलेला असतो, जेणेकरून त्यांनाही हेच वाटत असतं की लवकरात लवकर जे आहे ते या सगळ्याचा शोध होईल. आणि इकडे आता अर्णवही पोलीस स्टेशनला येऊन पोचलेला असताना अर्णवला आता ईश्वरी रडून रडून सगळी घडलेली हकीकत सांगायला सुरुवात करते. आणि त्याच वेळेला आता अर्णव म्हणत असतो, पण तुझं लक्ष नव्हतं का? अर्णवला ती म्हणत असते की अर्णव सर, माझं लक्ष होतं ना, तेच तर मी तुम्हाला सांगते की बघा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने झाल्या. आणि ती सगळ्या काही गोष्टी पुन्हा एकदा क्रमानेच त्याला सांगू लागते. आणि जेव्हा त्या सगळ्या गोष्टी कळतात ना, तेव्हा मात्र आता अर्णव हा खूप जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो की तुला काहीच कसं कळत नाही यार, तू का आजूबाजूला लक्ष दिला नाही? तू जर लक्ष दिला असता तर आज ही वेळ आली नसती. तर इकडे मात्र आता इन्स्पेक्टर म्हणत असतात की आम्ही आमचं शोधकार्य सुरू केलेलं आहे आणि ज्याप्रमाणे या मॅडम सांगतायत ना, त्यावरून तर आम्हाला एवढं तर कळलेलं आहे की ही काही साधंसुद्धा नाही आहे, हे सगळं काही प्लॅनिंग करून केलेलं आहे. कारण हे तिघं जण आहेत, एक फुगेवाला, एक चोर आणि ती बाई, हे तिघही जण यात सामील आहेत असं देखील आता ते इन्स्पेक्टर बोलत असतात. त्यावर अर्णवही थोडा विचार करत असतो. ते इन्स्पेक्टर निघून गेल्यानंतर अर्णव आता ईश्वरीवर चिडतो आणि अर्णव ईश्वरीला म्हणतो की या सगळ्याला तू जबाबदार आहेस, तुला सांगितलं होतं की जाऊ नकोस, तरीसुद्धा तू काही विचार केला नाहीस, तू लगेच तिला घेऊन निघालीस. तुला म्हटलं होतं एकटी तिच्याबरोबर जाऊ नकोस, पण तुला माझं ऐकायचं नव्हतं, तुला स्वतःचंच खरं करायचं होतं आणि तुला स्वतःलाच निघून जायचं होतं तिला घेऊन, आणि यासाठी तू हे सगळं केलंस. जे काही केलंयस ना, त्याला सगळ्याला तूच रिस्पॉन्सिबिलिट आहेस असं देखील आता तो म्हणत असतो. त्यामुळे आता ईश्वरी अजूनच खचून जाते, कारण ईश्वरीला माहिती आहे की घरात आता आपल्याला अजून जाऊन उत्तरं द्यायची, काय उत्तरं द्यावीत हे तिला आता सुचत नसतं. त्यातच आता अर्णवसुद्धा तिला जबाबदार समजत असतो. त्यामुळेच आता ईश्वरी अजूनच वेड्यासारखी वागू लागते. आधीच तिला खूप जास्त टेन्शन होतं, त्यात आता अर्णवही तिच्यावर सगळे काही आरोप करत असतो ना, त्यामुळे बिचारी अजूनच खचून जाते. त्याच वेळेला इन्स्पेक्टर सांगतात की तुम्हाला कधीही धमकीचा फोन येऊ शकतो, तुम्हाला जर धमकीचा वगैरे फोन आला तर आम्हाला लगेच इन्फो करा, हे देखील आता पोलिसांनी सांगितलेलं असतं. पोलीस जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी नीट सांगतात तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की हो चालेल, तुम्ही सांगताय ना तसं आम्ही करू. मग आता ते दोघंही जण तिकडनं जायला निघत असतात, कारण त्यांना आता लवकरात लवकर तिकडनं जायचं असतं आणि पुढे आता घरात सुद्धा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या असतात आणि त्यासाठी अर्णवची गडबड सुरू असते. मग आता घरात तर ऑलरेडीच सगळीजणं काळजीत असतात आणि घरात सगळीजणं काळजीत असताना प्रत्येकाला हेच वाटत असतं की कधी एकदा ईश्वरी बाळाला घेऊन येते. अंजलीने तर घर डोक्यावर घेतलेलं असतं, पण हे सगळं काही ना वल्लरी
वल्लरीमुळे होत असतं. म्हणजे वल्लरी मुद्दामूनच ना अंजलीला टार्गेट करत असते. अंजलीला म्हणत असते की अंजली, बघितलंस का, तू जरा विचार कर ना. म्हणजे ही विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. बघ काय आहे ना, की मला असं वाटतं की ईश्वरी एवढा वेळ बाहेर थांबली आहे म्हटल्यावर हे चुकीचं आहे. एक ठराविक वेळ असते, तेवढी वेळ संपल्यावर तिने घरी यायला हवं होतं, पण ती अजूनही आली नाही. नक्की कुठे घेऊन गेली आहे आपल्या कर्णिकाला, असं बोलून ती भडकवायचं काम करत असते. एकतर त्या मुलीवर भरोसा नाही, बघितलंच ना त्यांनी काय काय केलेलं आहे. लगेच कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, असं देखील आता इकडे वल्लरी मुद्दामून बोलत असते. मामांना मात्र या सगळ्याचा राग येतो. तेवढ्यातच ना आता अंजलीला ईश्वरी आणि अर्णव दारावर आलेले दिसतात. म्हणूनच अंजली लगेच धावत धावत दारावर जाते आणि ईश्वरी अर्णव दोघंच आहेत, पण कर्णिका कुठे दिसत नसते. म्हणून आता अंजली म्हणत असते की हे काय, तुम्ही दोघंच आहात, माझी कर्णिका कुठे आहे, कन्नू कुठे आहे माझी, बोला बोला. आता ईश्वरीच्या तोंडात ना एकही शब्द बाहेर पडत नसतो. ईश्वरी आता शांत असते. अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो आणि त्याच वेळेला आता वल्लरी म्हणत असते की अगं हे ईश्वरी, तूच घेऊन गेली होतीस ना गं बाळाला, मग आता बाळ कुठे आहे, बोल ना, दे ना प्रश्नांची उत्तरं, असं देखील आता ती म्हणत असते. त्याच वेळेला आता इथे अर्णव सांगत असतो की काय ना, की बाळाला किडनॅप केलं गेलेलं आहे, बाळ किडनॅप झालंय. ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याबरोबर हे सगळं काही काय झालंय, कसं झालंय, त्यावर आता ईश्वरी सांगत असते की अर्णव सर माझ्यासोबत नव्हते, ते मीटिंगला होते आणि त्यामुळे मी कन्नूला घेऊन एकटीच गेली होती गार्डनमध्ये आणि तिथे काही 3 माणसं होती. त्यांनी हे सगळं काही ठरवून प्लॅनिंग करून केलेलं आहे आणि त्यावेळेला त्यांनी कन्नूला तिकडनं गायब केलं. मी इकडे तिकडे शोधलं पण कन्नू काही भेटली नाही. मग दुसरीकडे ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या अंजलीला समजतात, तेव्हा अंजलीला जागेवरच चक्कर येते. कारण आता नुकती जन्माला आलेली हल्लीची 1 महिन्याची मुलगी गायब झाली आहे आणि ती कोणी किडनॅप केली आहे. ही गोष्ट जेव्हा आता अंजलीला समजते तेव्हा अंजलीच्या हातात मोबाईलही खाली पडतो. अंजलीचा मोबाईल खाली पडल्याबरोबर आता मात्र इकडे ईश्वरी, अर्णव सगळीजण अंजलीकडे धावत जातात. अंजलीला चक्कर आलेली असते आणि अंजली कोसळणार तेच मात्र आता राकेशने तिला धरलेलं असतं. सगळीजण अंजलीकडे धावत जातात. अंजलीला आता शांत करायचा प्रयत्न करत असतात. लगेचच अंजलीला तिथे असलेल्या त्या सोफा सेटवर बसवलं जातं आणि मग अंजलीला सांगितलं जातं की थांब, काळजी करू नकोस. अर्णवही आता तिचा हात धरतो, सोबत आकाशही असतो आणि आता अंजलीला शांत करत असतात. अंजलीला म्हणत असतात की ताई, तू नको काळजी करू, तू काळजी करत राहशील ना तर हा त्रास होईल, पहिल्यांदा पाणी पिऊन घे. आणि असं बोलून तिला आता पाणी वगैरे प्यायला दिलं जातं. तेव्हाची जेव्हा पाणी पिते ना तेव्हा मात्र तिच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिरत असतात. कारण तिने ईश्वरीवर विश्वास ठेवून त्या कर्णिकाला तिच्यासोबत पाठवलं होतं, पण आता कर्णिकाच किडनॅप झाली आहे, कर्णिका आपल्या जवळ नाही आहे. ही गोष्ट अंजलीला त्रासदायक होत असते. दुसरीकडे आता मामा आणि अर्णव हे बोलत असतात. तर मामा अर्णवला म्हणत असतो की आपल्याला पोलिसात तक्रार करायला हवी. त्यावर मामाला अर्णव सांगत असतो की ऑलरेडी आम्ही पोलिसात तक्रार केलेली आहे, त्यामुळे प्लीज आता नका हे विषय. त्याचबरोबर अंजली म्हणत असते की माझी कर्णिका कुठे असेल, माझ्या कर्णिकाला काय झालं असेल, असे अनेक विचार ना डोक्यामध्ये तिच्या येऊ लागलेले असतात. पण दुसरीकडे वल्लरी जे आहे ते ईश्वरीवर आरोप करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की कोणी किडनॅप केलेलं नसेल, त्या किडनॅप करण्यामागे सुद्धा ना मला असं वाटतं की हिचाच हात आहे, हिनेच हे सगळं काही मुद्दामून केलेलं आहे, असं देखील आता सांगण्यात येतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता वल्लरी तावातावात ईश्वरीवर सगळे आरोप घेत असते. ईश्वरी मात्र सगळं काही शांतपणाने ऐकून घेत असते. ती रडत असते. ती म्हणत असते की तुम्ही समजताय तसं काही नाही, उलट मी बाळाला खूप चांगलं सांभाळत होते, इकडे तिकडे बघत होते, पण हा जो काही प्रसंग घडला ना त्यामध्ये कधी बाळाला गायब केलं ना ते कळलंच नाही, असं देखील ईश्वरी सांगते. वल्लरीने ते काडी लावल्याबरोबर अंजली सुद्धा पेटून उठते. अंजली लगेच ईश्वरीला टार्गेट करत असते. ईश्वरीला म्हणत असते की सांग ना, माझ्या कन्नूला कुठे ठेवलंयस तूच केलंयस ना हे सगळं, सांग माझी कन्नू कुठे आहे, असं बोलून आता ती तिला त्रास देऊ लागते, तिच्यावर आता जोर देऊ लागते. पण आता ईश्वरी म्हणत असते की नाही अंजलीताई, खरंच मला नाही माहिती आहे की कन्नू कुठे आहे, जर मला माहिती असलं असतं तर मी कर्णिकाला घरी घेऊन नाही आली असते का. इकडे आता मामाही संतापलेला असतो आणि वल्लरीला शांत
शांत करत असतो. तो म्हणत असतो की काय आहे, इथे एकतर टेन्शनचं वातावरण आहे, त्यात तुमचं हे प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय. अरे जरा थांबा थांबा, काय एवढा आवाज करताय, कशाला? इकडे दुसरीकडे मात्र आता राकेश ईश्वरीला समजून घेतलेलं असतं. सोबतच तो अंजलीला म्हणत असतो की तुम्ही रूममध्ये जा आणि आराम करा. बाहेर अर्णव बसलेला असतो. तर तेवढ्यातच ना आता राकेशच्या फोनवर फोन आलेला असतो आणि राकेशच्या फोनची रिंग वाजल्याबरोबर राकेश कॉल रिसीव्ह करतो. अर्णव राजाध्यक्ष आहे का असं विचारलं जातं. मग राकेश लगेच अर्णवच्या हातात मोबाईल देतो. अर्णवला म्हणतो की बहुतेक किडनॅपरचा फोन आहे. मग आता तो किडनॅपर जो आहे ना, जो अलरीचा माणूस आहे, तो खूप जास्त जोरजोरात हसू लागतो. अर्णव म्हणत असतो की माझी भाची कुठे सांग, माझ्या बाचीच्या केसालाही धक्का लागायला नको, पहिल्यांदाच मी तुला सांगतोय. अर्णव रागारागात त्याला बोलत असतो. अर्णवला तो म्हणत असतो की बघ आता तरी तुझी भाची सेफ आहे, पण मला जर पैसे नाही मिळाले तर तुझ्या भाचीचं काही खरं नाही. फक्त 12 तास तुझ्या भाचीची सेवा करेन. 12 तासाच्या वर जर गेलास तर लक्षात ठेव, तुझी भाची तुला कधीच भेटणार नाही, संपलीच म्हणून समजती, असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर अर्णवला राग येतो आणि अर्णव म्हणतो की तू जर समोर भेटलास ना तर तुला फोडेन अक्षरशः. कारण त्याला आता कर्णिका जवळची वाटत असते. कर्णिकाला काही होता कामा नये यासाठी अर्णवचा जीव नुसता वर खाली होत असतो. मामा आता अर्णवला सांगत असतात की शांत हो अर्णव, असा कोणताही निर्णय घेऊ नकोस, घाई गडबडीत काही बोलू नकोस, जर तू हे सगळं काही बोललास तर प्रॉब्लेम होईल प्लीज, असं बोलून मामा अर्णवला समजवतात. मग अर्णव त्यांच्याशी अगदी सौम्य भाषेत बोलत असतो. अर्णव म्हणत असतो की बोला, तुम्हाला किती पैसे हवे आहेत? मग आता ते सांगतात की आम्हाला 1 करोड रुपये हवे आहेत. 1 करोड सांगितल्यावर आता मात्र अर्णव सांगतो की दिले तुम्हाला 1 करोड, पण माझ्या भाचीला काही होता कामा नये. 1 करोड माझ्या आधी समोर आणून द्या, आम्हाला पैसे द्या, तेव्हाच आम्ही तुमच्या भाचीला देऊ. पण लक्षात ठेवा 12 तासाच्या आत तुम्हाला हे पैसे आणून द्यायचे आहेत. 12 तासाच्या नंतर जर आणून दिलात तर तुम्हाला तुमची भाची जिवंत भेटणार नाही, असं देखील आता सांगितलेलं असतं. तुमचं लोकेशन पाठवा, त्या लोकेशनवर मी पैसे घेऊन येतोच. त्याबरोबर आता पोलीस कंप्लेंटही करू नका. पोलीस कंप्लेंट केली हे मला कळलं तर लक्षात ठेवा की काय करून टाकेन ते मी तुमच्या भाषेचं, ही धमकी आता दिलेली असते. त्यामुळे अर्णव आता अजूनच खचून जातो. दुसरीकडे मात्र आता वल्लरी पुन्हा एकदा आवाज करत सगळे आरोप ईश्वरीवर करू लागते आणि म्हणत असते की हे सगळं सुद्धा ना ह्या ईश्वरीचंच कारस्थान असणार आहे. मुद्दामून किडनॅप करायचं आणि वर आता सांगायचं की हे सगळं काही लोकांनी केलेलं आहे, पण या सगळ्याच्या मागे सुद्धा हिचाच हात आहे आणि हे सगळं हीच घडवते. पण इकडे आता अर्णवचं डोकं फिरलेलं असतं. त्यामुळे अर्णव रागातच आता वल्लरीला म्हणत असतो की मामी आता बस झालं, पुरे झालं, ईश्वरीला टॉर्चर करू नकोस, कारण तिने काही केलेलं नाही आहे. कारण ती स्वतः माझ्यासोबत पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला आली होती आणि तिलासुद्धा करमत नाहीये. दुसरीकडे अंजलीला आता शांत करायला अर्णव रूममध्ये गेलेला असतो आणि अर्णव अंजलीचा हात आपल्या हातात धरत म्हणत असतो की प्लीज प्लीज ताई, तू काळजी करू नकोस, सगळ्या काही गोष्टी नीट होतील, तू पॅनिक होऊ नकोस, मी बघतोय ना माझ्या परीने, नको काळजी करूस तू, तुला माहिती आहे मला कळतंय त्रास होतो या सगळ्याचा, पण प्लीज प्लीज शांत हो, पॅनिक होऊ नकोस, असं देखील आता कसं बसं तो समजावून सांगत असतो. ईश्वरीही तिथेच असते. ईश्वरी आता म्हणत असते की हो ताई, आपण कर्णिकाला लवकरात लवकर त्या गुंडांच्या तावडीतून सोडवून आणूया. आमचा तुम्हाला शब्द आहे, कर्णिका लवकरच तुमच्या समोर असेल. मग तर झालं, तुम्ही प्लीज प्लीज पॅनिक होऊ नका आता सांगण्यात येतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी जी आहे ती आता बघतच असते. वल्लरीला आता या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा ईश्वरीला सहजासहजी मुलगा मिळवू द्यायचा नसतो. म्हणजे तिचं हे असतं की बाळ लवकरात लवकर भेटायला नको. त्यासाठी वल्लरी आता एक नवीन खेळ खेळणार असते. कारण आता अर्णव आणि ईश्वरी ज्या पद्धतीने अंजलीला सांगतायत की बाळ आम्ही पुन्हा आणू, तू काळजी करू नको, कारण त्यांना असं वाटतं की त्या माणसाला पैसे काय दिले की आपलं बाळ येईल. पण वल्लरी ह्यामध्ये सुद्धा काहीतरी नवीन करणार आहे. बहुतेक वल्लरीच्या त्या बोलण्यात ना आणि या सगळ्यातून स्पष्ट होते. इकडे आता अर्णवने अंजलीचा हात हातात धरून तिला एक वादा केलेला असतो की तुझ्या मुलीला घेऊन मी येईनच. पण त्याच वेळेला आता ईश्वरीने सुद्धा अर्णवच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो आणि त्याला साथ द्यायचं ठरवलेलं असतं ना. तेव्हा मात्र आता अंजली नाराज होते आणि अंजलीने आता अर्णवचा हात लगेचच सोडून दिलेला
असतो का, तर ईश्वरीमुळे हे सगळं झालंय आणि ईश्वरीमुळे ह्या सगळ्यात गोष्टी ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात असंच कुठेतरी मनामध्ये आता वाटू लागलेलं असतं. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की लरी मात्र एकटीच हसत असते आणि ती म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा ईश्वरी, मी एवढं प्लॅनिंग केलं आहे ते असंच वाया जाऊ देणार नाही आहे गं ईश्वरी. तुम्हाला काय वाटलं सगळं काही सहजासहजी मिळेल का, तर तसं नाही होणार आहे. ईश्वरी आता रूममध्ये गेलेली असते आणि अर्णवसोबत ती बोलत असते. अर्णव खूप जास्त टेन्शनमध्ये असतो, तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की मला कळतंय अर्णव सर, तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असणार आहे. मलाही खूप जास्त काळजी वाटते, पण आपण आहे ना लवकरात लवकर कर्णिकाला घेऊन येऊया. पण आता या सगळ्या गोष्टी अर्णवसाठी खूप जास्त कठीण होत्या. 1 करोड रुपयांचा बंदोबस्तही करायचा होता, पण आता 1 करोड रुपयांचा बंदोबस्त जर अर्णवच्याने शक्य होतं, पण ईश्वरीचं म्हणणं हे असतं की हे सगळं कोणीतरी मुद्दामून प्लॅनिंग करून केले. पण हे सगळं कोणी केले ना, या सगळ्याचा शोधही घ्यायला हवा असं देखील आता ईश्वरीला वाटत असतं आणि म्हणूनच ईश्वरी आता अर्णवसोबत बोलत असते. दुसरीकडे आता वल्लरी पुन्हा एकदा अंजलीला पिन मारायचा प्रयत्न करते. आजी अंजलीला शांत करत असते आणि म्हणत असते की स्वतःला किती त्रास करून घेणार आहेस, अगं कर्णिका येईल आपली, कर्णिकाला काही होणार नाही, अर्णवेश्वरीने सांगितलंय ना, मग कशाला काळजी करतेस असं देखील आता म्हटलं जातं. पण आता वल्लरी तिथे येते आणि वल्लरी अंजलीला म्हणते की तुला एक बोलू का, म्हणजे मला असं वाटतंय म्हणून म्हटलं आपलं बोलून टाकावं. मग दुसरीकडे मात्र आता आजी म्हणत असते की तुझ्या बोलण्याने ना वल्लरी ऑलरेडी खूप जास्त त्रास होतोय, आता तू जे काही बोलशील ते जरा ताळतम्य ठेवूनच बोल, नाहीतर तोंडाला येईल ते बरंच चाललीस तू, जरा कंट्रोल कर तुझ्यावर असं देखील आता ती म्हणत असते. आणि जेव्हा आजी ह्या सगळ्या गोष्टी बोलतात तेव्हा मात्र वल्लरी सांगत असते की आजी मी काय म्हणते ते ऐकून घ्या, कारण आहे ना ईश्वरीवर भरोसा बिलकुलही ठेवू नका, ती आपल्यासमोर एक आणि बाहेर एक असते, तिचं खरं रूप आहे ना आता हळूहळू का होईना मला समजते. दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो पैशांची व्यवस्था करत असतो, पण ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, म्हणजे या सगळ्या जेव्हा गोष्टी झाल्या तेव्हा मला काही सुचलं नाही, पण मला आता एक आयडिया सुचते. मग आता अर्णव म्हणतो की आता अशा सगळ्या ह्याच्यामध्ये तुला काय सुचतंय, त्यावर ईश्वरी अर्णवला सांगत असते की बघा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कोणीतरी मुद्दामून घडवून आणलेल्या आहेत, जर आपण पोलिसात सांगितलं नाही आणि आपण बाहेरच्या बाहेर त्याला 1 करोड रुपये देऊन आलो तर मला असं वाटतंय ना की त्या माणसासाठी तेवढं सोयीस्कर राहील आणि आपण त्याची चौकशी पण करणार नाही ना, कारण की कर्णिका आपल्याकडे येईल, पण आपल्याला त्या सगळ्याचा शोध लावायला हवा, सगळ्या गोष्टी बघायला हव्यात की नेमकं हे सगळं कोणी केलेलं आहे, आपण हे सहजासहजी असं सोडून देऊ शकत नाही असंही अर्णवला ईश्वरी सांगत असते. अर्णव म्हणतो की नाही, मला या गोष्टी बिलकुलही पटत नाही आहेत, माझ्यासाठी पहिल्यांदा इम्पॉर्टंट माझी कर्णिका आहे. दुसरीकडे आता वल्लरी अंजलीला सांगत असते की मला तर वाटतंय ना अंजली की या सगळ्यामध्ये ईश्वरीचा हात का आहे, बघ तू सुरुवातीपासून घटनाक्रम बघ की ईश्वरी ना हे सगळं मुद्दामून घडवून आणते, तिने सुरुवातीला आपल्या कर्णिकाला तिची सवय केली, बघितलंस का, सुरुवातीपासूनचे दिवस बघ, कर्णिका रडत असायची तेव्हा ती तिला घ्यायची, शांत करायची, कर्णिकाला सुद्धा तिची ओढ होती. नंतर तिने काय केलं की कर्णिकाला घेऊन आपण तिकडपर्यंत पोचलो होतो तिच्या घरापर्यंत, का तर ती रडत होती, शांत होत नव्हती, जेव्हा आपण कर्णिकाला तिच्या हातात दिलं तेव्हाच कर्णिका शांत झाली. याचा अर्थ पूर्णपणे दोघीही जणी एकत्र होत्या आणि एकत्र असल्यामुळेच ना हे सगळं काही झाले आहे. म्हणजेच कर्णिकाची साथ तर होतीच, पण हे सगळं ईश्वरीमुळे झालंय, म्हणजे कर्णिका तिच्यासोबत राहत होती, तिचा आणि त्याचा बॉन्ड चांगला होता, त्या सगळ्याचा फायदा या ईश्वरीने घेतलेला आहे. वल्लरी जेव्हा आता तोंड चालून एवढं बोलत असते ना तेव्हा मात्र आता आजी खूपच जास्त संतापलेली असते आणि आजी म्हणत असते की हे काय चाललंय, मुळात मला कळत नाहीये, उगाचच कसलेही आरोप करू नये ना, तू तिला बोलू नकोस, हेही आता आजी रागवूनच बोलत असते. आणि आजी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता आजीला इकडे असणारी ही अंजली बोलत असते की या सगळ्याच्या मागे खरंच जर ईश्वरी असेल ना तर त्या ईश्वरीला मी कधीही सोडणार नाही आहे, लक्षात ठेव आजी, मी ह्या ईश्वरीला नाही माफ करणार असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता आजी कसं अंजलीला शांत करत असते. वल्लरीने काळी लावायचं काम तर केलेलंच असतं,
पण त्या सगळ्यात ना आजी तिला कसं बसं आता अंजलीला शांत करत असते. आजीच्या डोक्यात सुद्धा आता विचार येत असतात आणि आजी ही आता वल्लरीकडे बघतच राहते. दुसरीकडे आता ईश्वरीच्या डोक्यात जे सुरू असतं ते ईश्वरीने अर्णवला सांगितलेलं असतं की आपण कर्णिकाच्या या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच मग आपण पैसे देऊया, आपण पोलिसांना इन्फो करूया, हे देखील ईश्वरीच्या मनात असतं. पण अर्णव सांगत असतो की नाही, आता मला कर्णिकापेक्षा काही इम्पॉर्टंट वाटत नाही आहे, पण ईश्वरीला या सगळ्यामागे कोण सूत्रधार आहे हे ओळखायचं असतं. आणि यासाठी ती अर्णवला सांगत असते की आपण पोलिसात तक्रार करूया, जेव्हा त्याला पोलीस पकडतील तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी कळतील. पण अर्णवला असं वाटत असतं की पोलिसात गेलो तर कर्णिकाच्या जीवाला धोका होऊ शकतो, म्हणूनच तो ईश्वरीला ह्या प्लॅनला नकार देतो. मग आता तो डायरेक्टली ईश्वरीला म्हणतो की तुझं हे जे काही सुचवतेस ना ते प्लीज बंद कर, मी तुझं काही ऐकणार नाही आहे. ईश्वरीला डायरेक्टली अर्णवने टांगून टाकलेलं असतं. ईश्वरी आता विचार करू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हुशार ईश्वरी आता अर्णवला न सांगता आता त्या सगळ्याच्या शोधात गेलेली असते. म्हणजे तिने आता वेषांतर केलेलं असतं का, तर तिला ह्या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते माहिती पाडायचं असतं. आणि यासाठी तिने आता स्वतःला एक गेटअप केलेला असतो. म्हणजे ती आता एक घरकाम करणारी बाई झालेली असते आणि ती घरकाम करणारी बाई म्हणून एका चाळीमध्ये जाते, एका बाईच्या घरी, जिचं नाव असतं रंबा. रंबाच्या घरी जाते आणि तेव्हा ती म्हणत असते की मीच तुमच्याकडे येणार होते, हां हां ये आतमध्ये ये, असं ईश्वरीला सुद्धा ती बोलते. आणि जेव्हा ईश्वरी तिच्या घरात लावलेली जी फोटो फ्रेम बघते ना तेव्हा त्या तिघांचा एकत्र फोटो दिसतो, जे तिला तिथे गार्डनमध्ये एकत्र दिसले होते, जे जोर फुगेवाला आणि त्याचसोबत ती बाई. त्यामुळे आता ईश्वरीला कळतं की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इथेच आपल्याला मिळतील आणि इकडूनच आपल्याला सगळ्याचा खुलासा होईल. आणि त्यामुळेच ईश्वरी परफेक्ट तिथे पोहोचलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.